हा मेकअप आपण फक्त बीबी क्रीम, काजळ आणि लिपस्टिक या तीनच गोष्टींचा उपयोग केलेला आहे आणि खूप साधा सिंपल हा मेकअप आहे। आपण याच्यामध्ये कॉम्पॅक्ट सुद्धा लावलेलं नाहीये आणि आपण डोळ्यांचा मेकअप देखील लिपस्टिकनेच केला आहे आणि खूप साधा सिंपल हा मेकअप आहे। ज्या महिला हाऊसवाईफ आहेत किंवा ज्या मुली कॉलेजसाठी जातात त्यांच्यासाठी हा मेकअप खूप साधा सोपा आहे। फक्त 5 मिनिटात होणारा हा मेकअप आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। मेकअपच्या आधी आपल्याला फक्त मॉइश्चरायझर हे लावायचं आहे। हे कंपल्सरी आहे, सगळ्यांना मॉइश्चरायझर हे लावायचं आहे। तुमच्याकडे मॉइश्चरायझर असेल तर ते देखील लावू शकतात, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी सनस्क्रीन लावली तर हरकत नाही। आणि जर तुमचा बीबी क्रीमचा मेकअप असेल तर तुम्ही प्राइमर नाही पण लावलं तर चालतं, कारण बीबी क्रीम ही फुल कव्हरेज आपल्याला देत असते। त्यासोबत आपण सन लोशन किंवा मॉइश्चरायझर हे लावतोच, त्यामुळे तुम्ही प्राइमर स्किप देखील केलं तर चालणार आहे। तुम्हाला हे सन लोशन किंवा मॉइश्चरायझर खूप छान अप्लाय करायचं आहे, त्यानंतर तुमच्या गळ्याला देखील हे लावायचं आहे, त्याच्यामुळे तुमचा मेकअप हा खूप छान दिसतो। मी इथे लॅक्मेचं मॉइश्चरायझर हे लावलं आहे, तुम्ही लॅक्मेची सन लोशन देखील लावू शकतात। हे पण खूप छान येतं, लाईट वेट आहे आणि नॉनस्टिकी आहे, म्हणून मला हे लॅक्मेचे प्रोडक्ट्स खूप आवडतात। आणि आपण जेव्हा सन लोशन किंवा मॉइश्चरायझर लावत असतो तेव्हा आपला मेकअपचा बेस हा खूप छान बसतो। तुम्ही बघू शकतात माझं फेस पहिले आणि आत्ता लावल्यानंतर। आता आपण इथे बीबी क्रीम लावणार आहोत। मी इथे दवनचं बीबी क्रीम घेत आहे, हे खूप छान कव्हरेज देतं। त्यानंतर मी पहिले डोळ्यांच्या खाली लावून घेणार आहे, मग सगळ्या फेसला मी इक्वली लावणार आहे। आणि जेव्हा पण तुम्ही काही लावतात प्रोडक्ट्स चेहऱ्याला तेव्हा तुमचे हात हे स्वच्छ करून घ्या। आणि मी हातानेच तुम्हाला मेकअप दाखवते आहे, कारण प्रत्येकाकडे मेकअप ब्रश हे अवेलेबल नसतात, त्यासाठी आपण सगळा मेकअप हा हातानेच करणार आहोत। आणि हा मेकअप एकदम झटपट होतो, 5 मिनिटात होणारा हा मेकअप आहे। आणि गळ्याला देखील तुम्हाला सेम लावून घ्यायचं आहे, कानांना देखील तुम्हाला ही क्रीम लावायची आहे। आणि बीबी क्रीमचा मेकअप हा खूप काळ टिकतो, त्यासोबत कव्हरेज पण छान देतं। त्यानंतर आपण दोघी हातांनी ह्या मेकअपला एकदम हलक्या हाताने पसरवून घेणार आहोत। काळजी घ्यायची की तुम्ही जास्त जोर लावून ही क्रीम चेहऱ्याला थोपू नका, नाही तर तुमचा हा मेकअप सगळा निघण्याची शक्यता असते। त्यासाठी तुम्ही एकदम हलक्या हाताने हे तुमच्या चेहऱ्याला लावा, त्यानंतर तुम्हाला याचा आपोआपच रिझल्ट बघायला मिळणार आहे। आणि जेव्हा तुम्ही मेकअप करत असतात त्यानंतर 1 तासानंतर तुमचा मेकअप हा खूप छान उठून दिसतो, तो तुमच्या पूर्ण स्किनमध्ये जातो, त्यामुळे तुमच्या स्किनला छान ग्लो येतो। आणि जेव्हा तुम्ही मेकअपचे प्रोडक्ट हे घेत असतात ते तुमच्या स्किन टोननुसार घ्या, म्हणजे तुमचा मेकअप पण छान होतो। आणि जेव्हा प्रोडक्ट्स पण घेतात तेव्हा पण तुम्ही चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट्स घ्या। तुमच्यासाठी लॅक्मे, नायका असे खूप छान छान आहे, प्लममध्ये सुद्धा आता खूप छान छान असे प्रोडक्ट आले आहेत, ते देखील तुम्ही घेऊ शकतात। तुम्ही तुमच्या स्किनला जेवढे चांगले प्रोडक्ट लावले तेवढी तुमची स्किन ही खूप छान चमकते। त्यासोबत तुम्हाला कोणते पिंपल्स देखील येत नाही मेकअप केल्यावर। जेव्हा तुम्ही हलके प्रोडक्ट्स चेहऱ्याला लावतात तेव्हा तुम्हाला पिंपल्स होण्याची शक्यता असते, जेव्हा तुम्ही चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट चेहऱ्याला लावतात तेव्हा तुम्हाला याच्या अजिबात पिंपल्स होत नाही। आता माझं हे सगळं छान पसरवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात मी अगदी 2 मिनिटात हा माझा बेस तयार केलेला आहे। त्यासोबत आपल्याला डोळ्यांच्या खाली, लिप्सच्या आजूबाजू पण आपलं थोडं ब्लॅक झालेलं असतं, तिथे देखील तुम्हाला व्यवस्थित ही क्रीम लावून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकतात आता माझं फेस, पहिलं फेस आणि आत्ताचं फेस तुम्ही बघू शकतात किती तो फरक दिसत आहे। आणि एकदम झटपट असा हा मेकअप आहे। आता आपण छान काजळ लावून घेणार आहोत। काजळ मला डार्क आवडतं म्हणून मी डार्क काजळ लावणार आहे। ज्यांचे डोळे खूप मोठे असतील त्यांनी खूप कमी काजळ लावलं तर चालतं, पण ज्यांचे डोळे लहान आहेत त्याच्यामुळे त्यांनी डार्कमध्ये पण लावलं तर खूप छान दिसतं। माझे डोळे लहान आहेत त्यामुळे मी डार्कमध्ये काजळ लावत आहे। आणि काजळ हे तुम्हाला कंपल्सरी लावायचं आहे, याच्यामुळे तुमचे डोळे खूप छान आकर्षक दिसतात। त्यासोबत ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनीसुद्धा हलकंसं काजळ डोळ्यांना लावलं पाहिजे, याच्यामुळे आपले डोळे खरंच खूप छान दिसतात। आणि डेली यूजसाठी पण तुम्ही साधं काजळ डोळ्यांना लावू शकतात, एकदम हलकं देखील लावलं तरी तुमच्या डोळ्यांमध्ये हा खूप फरक बघायला मिळतो। आणि दोघे डोळ्यांना काजळ हे अगदी सेम लागलं पाहिजे, तुम्ही ज्या डोळ्याला
काजळ लावतात तेव्हा त्याचा शेप जो आहे तोच तुम्ही दुसऱ्या डोळ्याला पण द्यायचा आहे, नाही तर काही वेळेला तुमचं काजळ हे खूप वेगळं दिसतं. आता दोघी डोळ्यांना माझं सेम काजळ लावून झालेलं आहे. आता आपण लिपस्टिक लावणार आहोत. मी इथे ब्राऊन कलरमध्ये लिपस्टिक ही लावत आहे आणि मी थोडी डार्क लिपस्टिक लावणार आहे तुम्हाला दिसण्यासाठी. आणि हा पण खूप छान शेड वाटतो. ज्यांना ही लिपस्टिक परचेस करायची असेल मी लिंक नक्की माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि अगदी उठून दिसणारा हा मेकअप आहे. तर आता लिपस्टिक लावताना सुद्धा काळजी घ्यायची की आधी तुम्ही लिप बाम लावा. ज्यांच्याकडे लिप बाम नसेल त्यांनी तुमचं मॉइश्चरायझर असेल ते देखील लावू शकतात, त्याच्यामुळे तुमची लिपस्टिक ही खूप छान बसते. आता मी लिपस्टिकच ब्लशर म्हणून यूज करेल, कारण ही खूप सोपी पद्धत आहे. ज्यांना ब्लशर हे लावता येत नाही त्यांनी हे नक्की बघा. एकदम हलक्या हाताने तुम्हाला ही स्प्रेड करायची आहे. मी डोळ्यांना देखील थोडं लावणार आहे, कारण माझे डोळे पण छान दिसतील आणि माझा एक आयशॅडो तयार होईल, त्यासाठी मी डोळ्यांना लावलं आहे. आणि तुम्हाला एकदम हलक्या हाताने तुम्हाला हे स्प्रेड करायचं आहे. तुम्हाला याचा लगेचच रिझल्ट बघायला मिळणार आहे की ब्लशर हे किती छान दिसतं आणि आपल्या मेकअपसाठी किती महत्त्वाचं असतं ते. खूप हलक्या हाताने तुम्हाला हे लावायचं आहे. जेव्हा तुम्ही छान स्माइल देतात तेव्हा तुमचं हे ब्लशर खूप छान उठून दिसतं. त्यासोबत तुमच्या डोळ्यांचा देखील मेकअप होतो. ज्यांच्याकडे आय शॅडो वगैरे नसेल त्यांच्यासाठी हे खूप छान असं ऑप्शन आहे. फक्त तुम्ही हे कमी लावा, जास्त पण लावू नका, त्याच्यामुळे तुमचा डोळ्यांचा मेकअप हा खूप ओव्हर होईल. त्यासाठी मस्त हलकं असं तुम्ही ब्लशर लिपस्टिक म्हणून लावू शकतात आणि आय शॅडो देखील लावू शकतात. आता तुम्ही बघू शकतात मी लावलेला आहे आणि किती सुंदर माझा चेहरा वाटत आहे ते. तर माझा ओव्हरऑल लुक सगळ्यात तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि ज्यांना कॉम्पॅक्ट लावायचं असेल ते कॉम्पॅक्ट देखील यूज करू शकतात, पण मी घरात होती म्हणून मी कॉम्पॅक्टचा उपयोग केला नाही आहे. ज्यांच्याकडे कॉम्पॅक्ट नसेल त्यांनी छान पावडर पण लावलं तरी हा मेकअप खूप छान कव्हरेज देत असतो. तर हा मेकअप 2च मिनिटात होणार आहे, तुम्ही बघू शकतात. आणि हा मेकअप आपण सगळा रिअल दाखवला आहे. याच्यामध्ये आपण कोणतंच फिल्टर हे यूज केलेलं नाही आहे. तुम्ही आधीचं फेस आणि आत्ताचं फेस माझं बघू शकतात, याच्यामध्ये खूप फरक आहे. ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.